नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आरटी प्रवेश प्रक्रियेकरता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा लागतो आणि त्याचबरोबर कोणकोणत्या प्रवर्गासाठी उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी आहे, या संदर्भात आपण माहिती घेऊया. तर येथे परिपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये जे वंचित घटक येतात, तर यामध्ये वंचित घटकामध्ये कोणकोणते प्रवर्ग आहेत? पहिला आहे SC, ST, त्यानंतर VJA, NTB, NTC, NTD, त्यानंतर OBC, SEBC, त्यानंतर आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, त्यानंतर HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, अनाथ बालके आणि दिव्यांग बालके. तर या एकूण 12 गटांमध्ये जर तुम्ही येत असाल तर ऑनलाईन अर्जामध्ये तुम्हाला इथे पाहू शकता की हा ऑनलाईन अर्ज आहे. तर तुम्ही कॅटेगरी निवडली तेथे जनरल, तर तुम्हाला इथे उत्पन्नाचा दाखला आहे तो तुम्हाला इथे कंपल्सरी लागणार आहे. आणि येथे तुम्ही जर इतर कुठली कॅटेगरी निवडली तर येथे तुम्हाला फक्त जातीचा दाखला लागणार आहे आणि उत्पन्न दाखल्याची गरज नाही, असं फॉर्ममध्ये सांगण्यात आलेलं आहे. परंतु येथे एक GR देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या GR मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी आहे अशा बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. तर मागील वर्षापर्यंत या प्रवर्गातील जे कॅन्डिडेट येतात त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची मर्यादा नसते, म्हणजेच उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नसते. परंतु जर तुम्ही या प्रवर्गामध्ये येत असाल तरी देखील उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. तर याच्यामध्ये पाहू शकता की आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे. जरी लागो न लागो तरी देखील तुम्हाला तो उपयोगाला येऊ शकतो. परंतु यामध्ये स्पष्टता नाही आहे, परंतु यामध्ये एक नवीन नोटीस देण्यात आली आहे की 1 लाख उत्पन्नापेक्षा कमी असलेल्या पालकांचा समावेश दुर्बल घटकामध्ये येतो, त्यामुळे व्हेरिफिकेशनसाठी लागू शकतं. तर या संदर्भात लवकरच माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल. आणि याचबरोबर सहज उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा लागणार आहे तर याची देखील येथे महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. तर RT 25% अंतर्गत प्रवेशाकरता विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 24-25 म्हणजे चालू वर्षाचा किंवा मागील वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला, उत्पन्नाच्या दाखल्याकरता पगाराचा दाखला, याच्यामध्ये सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल. तर अशा प्रकारे इथे महत्त्वाची नोटीस देण्यात आलेली आहे. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.